महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही भाजपचं सांगतात. भाजपची भीती आम्हाला नाही, तुम्हाला भीती आहे. ईडीचं नाव घेतलं की तुम्ही सगळ्यांचे तुमचे धोतर पिवळं होतंय. का बोलत नाही भाजपच्या विरोधात? का बोलत नाही संघाच्या विरोधामध्ये? का घाबरता? का चडी पिवळी होती का तुमची? कशामुळे बोलत नाही संघाच्या विरोधामध्ये? तुमच्या जर हिंमत असेल ना पृथ्वीराज बाबा, तुमचं नाव बाबा कोणी ठेवायला पाहिजे, तुमचं नाव डाकू ठेवायला पाहिजे, नाही तर गुलाम ठेवायला पाहिजे तुमचं नाव, नाही तर चोड्या उचल्या म्हणायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही संघाच्या विरोधात बोला. कसा कार्यक्रम होतो तुमचं बघा, कशा बरगड्या तुटतात तुमच्या घरामध्ये काय चालू होईल चर्चा तुम्हाला समजल. ईडीला तुम्ही घाबरता, आम्ही ईडीला घेत नाही तर आम्ही पालातले माणसं आहोत, आम्ही रस्त्याच्या गडीला जगणारे माणसं आहोत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईडीला घेत नाही, संघाला घेत नाही, भाजपला घेत नाही आणि देशातल्या कुठल्याच गुन्हेगाराला आम्ही घेत नाही. तर त्याची काळजी करायची नाही. आम्ही गुन्हेगार जातीमध्ये जन्माला आलो. तुम्ही काय घाबरता मला सांगतो भाजपचं त्या संघाचं? आम्ही घेत नाही. तर आम्ही काल गाव कोसाच्या बाहेर होतो. सत्ता येईन जाईन त्याची आम्हाला भीती नाहीये. आमचा संघर्ष जारी आहे. बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या अधिकार